नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण झटपट आणि भरपूर दिवस टिकणारं तोंडी लावण्यासाठी चटकदार टोमॅटोचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो एकदम लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहे। हे टोमॅटो स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घेतलेले आहे। आता ह्या टोमॅटोंचा आपला देठाचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने कट करायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या आहे। अशा आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने आपण फोडी करून घेणार आहे। इथे आपण अर्धा किलो टोमॅटो घेतलेले त्याच्या अशा छान फोडी करून घेतलेले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला अगदी पल्स मोडवर फिरवून घ्यायचं आहे। खूप बारीक करायचं नाही, थोडंसं आपल्याला जाडसर ठेवायचं आहे। तर बघा, टोमॅटो आपण अशा पद्धतीने जाडसर असा वाटून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळे टोमॅटो हे जाडसर वाटून घेतलेले आहे। खूपही आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची नाही। अगदी तुम्ही मिक्सरला न फिरवता किसून जरी घेतले तरीही चालतील। आता गॅसवर स्टीलची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि जाडबुडाची आहे। शक्यतो स्टीलची कढईच लोणचं बनवण्यासाठी वापरायची आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल। तर इथे साधारण 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे। वजनी म्हणाल तर हे 100 ग्रॅम तेल आहे, कारण लोणच्यासाठी थोडंसं जास्त तेल वापरायचं म्हणजे आपलं हे लोणचं जास्त दिवस टिकतं। आता यामध्ये घालायची आहे आपल्याला 1 चमचा एकदम बारीक अशी मोहरी घालायची आहे। मोहरी आपल्याला छान अशी फुलवून घ्यायची आहे। आता मोहरी फुलायला लागली की यामध्येच घालायची आहे आपल्याला 1 चमचा सफेद उडीद डाळ। उडीद डाळ सुद्धा ही ओल्या कपड्याने पुसून घेतलेली आहे, म्हणजे त्यावरती काही केमिकलची पावडर वगैरे असते ती सगळी निघून जाते। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा इथे मी मेथीचे दाणे जाडसर कुटून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे 10 ते 15 लसूण पाकळ्या अशा ठेचून घेतलेले आहे। त्यामुळे लोणचं ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस दाताखाली आल्यानंतर फार सुरेख लागतं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी पाव छोटा चमचा हिंग। आता हे आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे। आता सोनेरी रंगावर परतून झालेला आहे। यामध्ये आपल्याला घालायचा आहे कढीपत्ता आणि त्यानंतर आपण जे टोमॅटो बारीक केलेलं ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोमधलं जेवढं पाणी आहे तेवढं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम आणि लोच्या मध्ये ठेवायची आहे। हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 मी पिकलेली मिरची घेतलेली आहे। आता तुमच्या आवडीप्रमाणे आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ। मिठामुळे आपलं लोणचं हे जास्त दिवस टिकलं जातं। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 3 चमचे इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, कारण टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे आणि जे पाणी आहे ते पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत छान हे शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, आपलं हे लोणचं आहे ते 2 ते 3 महिने आरामात टिकतं। आता यावरती आपण झाकण ठेवू। तर इथे आपल्या लोणच्यातलं जे पाणी आहे टोमॅटोचं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे। अगदी झटपट हे लोणचं तयार होतं आणि हे लोणचं तुम्ही एकदम कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवलं तर 2-3 महिने आरामात टिकतं। आता हे लोणचं तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। अगदी पाहुणे मंडळी जरी आली तरी तुम्ही त्यांच्यासाठी 15 ते 20 मिनिटामध्ये झटपट असं हे चटकदार टोमॅटोचं लोणचं बनवू शकता। खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला तर अप्रतिम आहे। तर अशा सोप्या पद्धतीचं हे लोणचं तुम्ही एकदा नक्की बनवा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।